नमस्कार. श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मध्ये आजच्या शुक्रवारच्या उपक्रमात आमच्या वाचनालयाचे वाचक सूर्यकांत मरुचे हे त्यांनी वाचलेल्या नारायण मूर्ती या पुस्तकाबद्दल त्यांनी आज आपले विचार आपल्यासमोर व्यक्त करणार आहेत. तरी त्यांनी त्यांचे विचार आपल्यासमोर व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी सूर्यकांत भ्रमानी मरुचे. माझं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे आणि मी आता स्वतःचा वायरिंगचा व्यवसाय करतो. आणि मी आता जे वाचन केलो आणि दर शुक्रवारच्या उपक्रमात विचारांची देवाणघेवाण सोशल मीडियाच्या माध्यमात जे करतो त्याबद्दल आजचा विषय माझा नारायण मूर्ती हा आहे. नारायण मूर्ती म्हणजे कोण, तर ते इन्फोसिसचे CEO आहेत आणि त्यांनी भारताच्या भरभराटीला IT विभागाचे पितामह म्हणतात त्यांना. नारायण मूर्ती यांचा जन्म 20 ऑगस्ट 1946 रोजी एका म्हैसूर मधील ब्राह्मण कुटुंबात झाला. ते अत्यंत हुशार होते. लहानपणापासून त्यांना इंग्रजी व वाचनाची आवड होती. त्यांचे वडील हायस्कूलमध्ये जीवशास्त्र व गणित विषयाचे शिक्षक होते. त्यांना 5 मुली 3 मुले होती. नारायण मूर्ती हे 5वं अपत्य त्यांचं. नारायण मूर्ती यांनी 10वी पहिला क्रमांक घेतल्यानंतर त्यांना IT ला त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे IIT कानपूरला जाणं शक्य नव्हतं. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगला ऍडमिशन केलं व तिथे त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी तिथेही प्रथम क्रमांक घेतला. त्यामुळे त्यांना सर्वांनी शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा सल्ला दिला. त्या सर्वांच्या सल्ल्यामुळे त्यांनी कानपूर IIT ला प्रवेश घेतला व त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली. तिथेही ते याचा कम्प्युटर ऍप्लिकेशनचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी IIM मध्ये सर्व्हिसला गेले सिस्टीम प्रोग्रामर म्हणून. त्यावेळेला IIM हे बिझनेस मॅनेजमेंटचे 1 नंबरचे म्हणजे प्रथम विद्यापीठ होते. त्यानंतर तिथं 2-3 वर्ष सर्व्हिस केली. त्यावेळी त्यांना 800 रुपये पगार होता. तस तेवढा पगार असताना सुद्धा त्यांनी 20-20 तास सतत काम करायचे. त्याच्यानंतर त्यांनी तिथून रिझाईन देऊन सेसामध्ये पॅरिसला गेले. तिथं माल वाहतुकीसाठी संगणकीय यंत्रणा बसवण्यासाठी त्या चांगल्या याच्यावरती गेले कामासाठी. तिथं 3 वर्ष सर्व्हिस काढली. तिथून येता त्यांना बल्गेरियाच्या ट्रेनमधून जाते वेळी त्यांना असंच एका किरकोळ विषयामुळे त्यांना पोलीस कोठडीत सुद्धा टाकण्यात आलं. 72 तासामध्ये त्यांनी 8x8च्या थंडीच्या वातावरणात बिना कपड्याचे आणि बिना अन्न पाण्याचे त्यांना 72 तास ठेवण्यात आलं. त्यानंतर तिथून त्यांची सुटका करण्यात आली. त्यातून एका माल वाहतूकच्या डब्यामध्ये घालून त्यांना परत भारताकडे पाठवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी तिथून आले आणि मग पाटणी कम्प्युटर सर्व्हिस मध्ये मुंबईला लागले कामाला. तिथं बरेच वर्ष कार्य केले त्यांनी. त्यानंतर तिथे सहकारी भेटले त्यांना भरपूर चांगले याचे. मग त्यांनी सर्वांनी मिळून इन्फोसिसची स्थापना. त्यावेळी त्यांनी विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी तिथून आले आणि मग पाटणी कम्प्युटर सर्व्हिस मध्ये मुंबईला लागले कामाला. तिथं बरेच वर्ष कार्य केले त्यांनी. त्यानंतर तिथे सहकारी भेटले त्यांना भरपूर चांगले याचे. मग त्यांनी सर्वांनी मिळून इन्फोसिसची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कामाला लागले त्यांनी परत. तर त्या इन्फोसिस सुरुवात करण्यापर्यंत त्यांना इतके कठीण परिश्रम घ्यावे लागले की त्यावेळेला कम्प्युटर एक साधा ऑर्डर करायचा असेल तर 2 वर्ष लागायचे एक कम्प्युटर येण्यासाठी. म्हणजे 2 वर्ष कम्प्युटर येण्यासाठी लागत होते. त्यांनी असं सुरुवातीला एक 10x12च्या खोलीमध्ये व्यवसाय सुरू केले. त्यांनी नंतर मग सुविधा चालू केल्या. 2 ऑपरेटर घेतले. ऑपरेटर केल्यानंतर त्यांनी ऑन साईट सेवा चालू केली. म्हणजे साईटवरती जाऊन काम करून देण्याचं, सॉफ्टवेअर तयार करून देण्याची अशी. तिथून त्यांची मेन मुख्य सुरुवात तिथून झाली. मग त्यावेळेला ती सुरुवात केल्यानंतर त्यांना पाटणी कम्प्युटर्सवाल्याने तक्रार दिली
की पत्नी कम्प्युटर्सचे त्यांनी क्लायंट घेतात म्हणून. हा हा मग त्याने नम्रपणे सर्वांना उत्तर दिले की आम्ही पत्नी कम्प्युटरचा एकही क्लायंट घेतला नाही. मग त्यांनी क्लायंट भेटण्यासाठी त्यावेळेला खर्च भरपूर व्हायचा जाण्या येण्यासाठी. मग त्यांनी पायदळ सुद्धा गेले. आणि क्लायंटला आलेला त्यांना भेटायला त्यांना तर त्यांनी सायकलवर डबल सीट गेलेत भेटायला. तो काय तर क्लायंट बाहेरनं येतोय ना, बाहेरनं क्लायंट आल्यानंतर तो त्यांना विचारतोय पुढच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला येतात त्यावेळेला तुम्ही सायकलवरून टॅक्सीचं भाडं वाटून मी देतो. किमान टॅक्सीनं जरी या. टॅक्सीचं भाडं सुद्धा मी देतो. त्याच्यावर आणि इन्फोसिसची ही सुरुवात करण्याच्या अलीकडे त्यांच्या पाठिंबे सुधा मूर्तींचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्यांच्या पत्नी म्हणजे त्यांच्या कसं त्या पत्नी त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी त्यांचा जन्म झाला. नंतर त्याने त्या पण अत्यंत हुशार होत्या. त्यांनी हुबळीच्या BVR कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश केला. त्यावेळेच्या त्या पहिल्या स्त्री लेडीज होत्या की इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या. त्यांना तर त्या प्रवेश घेता इंजिनिअरिंग करते होते एवढा त्रास झाला की नाही. त्याने बाथरूमला जाण्याची सुद्धा सोय नव्हती. लेडीज टॉयलेट नव्हते त्यावेळेस कॉलेजमध्ये. एक दिवस कॉलेज चुकवायचं म्हणजे नोट्स कोण देत नाही ही भीती. एक वेळी अशी कठीण परिस्थिती घरातून बाथरूम न जाऊन यायचं डायरेक्ट घरी यायचं. एवढा कठीण त्यांनी त्यावेळेला त्या BVR कॉलेजमध्ये जाऊन प्रथम येतात. मग त्यावेळेला इंजिनिअरिंगला नोकरी नव्हती लेडीजला त्यावेळेला सुरुवातच नोकरीची कुठे नव्हती. मग त्यांनी काय करतात ह्याला टाटाच्या टेल्को कंपनीला पुण्याला एक पत्र लिहितात की तुम्ही जर मला नोकरीवर घेतला नाही तर तुमची कंपनी लॉसात जाईल. तुमच्या कंपनीला खूप मोठा नुकसान आहे. एवढं कॉन्फिडन्सली सांगायला म्हणजे त्याला काहीतरी वाटणार की ते त्यावेळेला JRD त्याचे हे असतात MD असतात. ते JRD काय केले त्यांना अपॉइंटमेंट दिले. त्यांना भेटण्याचा वेळ दिला. आले त्यांनी भेटले. मग त्यांना एक प्रोजेक्ट देतात. ते प्रोजेक्ट पण त्यांनी कम्प्लीट करतात. त्यावेळेपासून एक लेडीजांना इंजिनिअरिंग करण्याची ज्या आज IT कंपनीमध्ये ज्या लेडीज आहेत त्यांना ह्यांनी सुरुवात करून दिली असं वाटते. त्या काळाच्या लेडीजने इंजिनिअरिंग करायची कुठे नव्हती. मग त्यांनी काय करतात ह्याला टाटाच्या टेल्को कंपनीला पुण्याला एक पत्र लिहितात की तुम्ही जर मला नोकरीवर घेतला नाही तर तुमची कंपनी लॉसात जाईल. तुमच्या कंपनीला खूप मोठा नुकसान आहे. एवढं कॉन्फिडन्सली सांगायला म्हणजे त्याला काहीतरी वाटणार की ते त्यावेळेला JRD त्याचे हे असतात MD असतात. ते JRD काय केले त्यांना अपॉइंटमेंट दिले. त्यांना भेटण्याचा वेळ दिला. आले त्यांनी भेटले. मग त्यांना एक प्रोजेक्ट देतात. ते प्रोजेक्ट पण त्यांनी कम्प्लीट करतात. त्यावेळेपासून एक लेडीजांना इंजिनिअरिंग करण्याची ज्या आज IT कंपनीमध्ये ज्या लेडीज आहेत त्यांना ह्यांनी सुरुवात करून दिली असं वाटते. त्या काळाच्या लेडीजने इंजिनिअरिंग करायची. आणि IIT तर आजपर्यंत नाही. आम्ही भरपूर जणांना वाटतं की आमचा मुलगा 70,000चं पॅकेज घेतोय 80,000चं पॅकेज घेतोय. त्या 80,000चं पॅकेज घेण्यासाठी नारायण मूर्ती कारणीभूत नारायण मूर्ती त्यांचे आजपर्यंत 46 देशामध्ये त्यांचे कार्यालय इन्फोसिसचे. पहिलं कार्यालय त्यांनी पुण्याला केले. तिथं त्यांनी एक राहायची खोली होती. नंदन निलकेनी आणि नारायण मूर्ती आणि दोघांच्या पत्नी म्हणजे सुधा मूर्ती आणि नंदन निलकेनीची पत्नी रोहिणी. त्याने भाड्याचा खर्च जास्त होतो म्हणून दोघांमध्ये की नाही एकच 2 रूमाचं घर घेतात. त्या 2 रूमांचं घर घेतात त्यातच मध्ये आणि ह्यांचं ऑफिस आहे. त्याच्या पत्नीने पण एवढं सहकार्य केलं नाही. पहिलं कम्प्युटर आणण्यासाठी तर नारायण मूर्तींना सुधा मूर्तीनेच पैसे दिले. आपली जर घर खर्चाला जे आहे उरलेली रक्कम त्याला 10,000 रुपये सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. त्यांनी ते दिलेले आहे. मग ते दिले. त्याच्यानंतर ह्यांनी सुरुवात तरी केली. मग ऑफिसमध्ये जे क्लायंट येतात त्यांना चहा पाणी देण्याचं सुद्धा कार्य या दोघींनी केले. म्हणजे एवढं कठीण परिश्रम घेतले त्यांनी. त्याच्यानंतर मग त्यांना हे सहकारी मित्र होते त्यांचे नारायण मूर्ती झाले. नंदन निलकेनी क्रिश राघवन आणि शिबूलाल दिनेश आणि अशोक अरोरा या 7 जणांनी पण इन्फोसिसची सुरुवात केली. म्हणजे 7 जण पार्टनर होते ते. 2 जुलै 1981 ला इन्फोसिसची स्थापना केली त्यांनी पुण्यामध्ये. तिथून मग नंतर त्यांनी कार्यालय हलवले बेंगलोरला कार्यालय हलवतात. त्यावेळी त्यांना साधे टेलिफोन कनेक्शन घ्यायला 1 वर्ष जाते. म्हणजे त्याचं बेंगलोरमध्ये 1 वर्ष. त्यावेळेला एवढ्या सुविधा नव्हत्या. ट्रान्सपोर्टची सुविधा नव्हती. आणि मेन बिझनेस सुरुवात करायचा त्यावेळेला भांडवलदार सुद्धा नव्हते.
त्या असे आता जसे भांडवलदार आहे तसे बँका सहजासहजी कर्ज देत नव्हत्या. अशा परिस्थितीत त्याने इन्फोसिसची सुरुवात केली आहे. परत त्यांनी बरेच कामगारांना नियम लागू केले, त्यांच्यामध्ये सगळ्या अटी सगळ्या पूर्ण करून त्याने आजपर्यंत जवळजवळ 2 लाख लोकांना रोजगार देतात. आज या घडीला 6,000 कोटीचं त्यांचं नेटवर्क आहे सध्या. सुधामूर्ती आणि नारायण मूर्ती यांनी सर्वात मोठा जो नाही हा तर सुद्धा सुधामूर्तीचा एक वेळी त्यांनी ऑफिस शिफ्ट करतात त्यावेळी एक सणा दिवशी त्यांनी स्वतःचे दागिने काय असतं, दिवाळीचे सीझन असतं आणि 12 तारखेचं पेमेंट असतं. 21 क्लायंट असतात त्यांचे. 21 क्लायंटला नाही 12 तारखे म्हणजे 12 तारखे आणि 12 तारखे रात्री 10ला पेमेंट जमा होत आहे. त्याच्याकडे पेमेंट नसतं, कॅश त्यावेळेस ऑनलाईन सुविधा नसते. मग दुसरे दिवस धनोत्री असतात, हेच दिवाळीमधलं. त्या दिवशी सर्व गहाण ठेवून पेमेंट आणून प्रत्येकाचा पेमेंट करताना एक रिसिप्ट येतात. 1 दिवस लेट झाल्यामुळे तुमची माफी मागतो पेमेंट. पण क्लायंट 1 दिवसाची माफी मागवल्या म्हणून आजपर्यंत त्याच्याकडे क्लायंट ते कोणी सोडून देऊ शकतो तेवढं पेमेंट. पण क्लायंट 1 दिवसाची माफी मागवल्या म्हणून आजपर्यंत त्याच्याकडे क्लायंट ते कोणी सोडून देऊ शकतो तेवढं माणूस नम्र असतंय नारायण मूर्ती. नम्र आणि सुधामूर्ती सुद्धा इन्फोसिस जॉईन होतं म्हणतात. सुधामूर्ती नारायण मूर्ती सरळ विरोध करतात. जर तू पण इन्फोसिस साठी जॉईन झालीस तुझं पूर्ण इन्फोसिस आहे, मुलांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. तू बाहेरच नोकरी कर आणि तू मुलाबांचा. त्यांचा पहिला मुलगा रोहन जन्माला येतो की नाही, त्यावेळेला त्याने मुलगा जन्मल्यानंतर 1 वर्षानंतर त्याचा मुलाचा चेहरा बघितला. नारायण मूर्ती स्वतःच्या पोराचा. त्यांना अक्षता नावाची मुलगी आहे आणि रोहन नावाचा मुलगा आहे. 1 वर्षानंतर, बरोबर 1 वर्षानंतर. म्हणजे एवढे त्या कामामध्ये 4 सिटी गॅली जे विमानतळ आहे की याचं पॅरिसचं, ते विमानतळाची यंत्रणा बसवताना की नाही त्यांनी एवढे अनुभव घेतलेत की नाही, त्यावेळेला त्यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केले त्यांनी तिथं त्यांच्या देशाचा. आणि त्या देशाची ट्रेन मधून येते का नाही असं एकमेकाशी चर्चा करते, त्यांना पोलीस पकडून येतात, प्लॅटफॉर्मवर फडफडत नसतं. आणि 72 तास टोटल 100 तास त्यांनी उपवास करून त्यांना अन्न पाणी मिळालं. 100 तास उपवास करून. आणि बल्गेरियाची आणि भारताची मैत्री असल्यामुळे त्यांना एवढी त्यावेळी त्यांनी विचार काय केले, तर मैत्रीपूर्ण देशातला नागरिक आहे म्हणून मला त्यांनी एवढे केले, तर दुश्मन देशातला असेल, वैरत्वाच्या देशातला असेल तर माझ्यावरती काय कारवाई केली असेल. फक्त साध्या 2 गोष्टी बोललो तिथल्या आर्थिक परिस्थितीविषयी. एवढं त्याने काय सांगितलं, त्यांचे अनुभव काही अनुभव कठीण घेतले त्यांनी. शिक्षणाच्या वेळेला तर नाही त्यांना असं म्हणजे एकदम गरीब घराण्यातली आई त्यांची 5वी पर्यंत कन्नड माध्यमातून शिकलेली. तर त्यांना 5 मुलं, टोटल त्याचं 11 जणांचं कुटुंब होतं. आजी एक धरून त्यांची तेवढ्या जणांचं फक्त त्यावेळेला 250 रुपये काहीतरी पगार होता त्यांच्या वडिलांना. तेवढ्यात त्यांनी कुटुंब सांभाळायचं. तशा परिस्थितीतून संस्कार एवढे चांगले केले त्यांनी पोरांवरती. घरच्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्याच्या वडिलांची 3 वर्षाने प्रत्येक 3 वर्षाला बदली होते. वेगवेगळ्या लोकांशी त्यांना मैत्री करण्यात आली. तो अनुभव पण त्यांना पुढे इन्फोसिस सुरुवात करण्यास तो अनुभव पण महत्वाचा ठरला. म्हणजे लहानपणापासून ते प्रत्येक 3 वर्षांना बदली होणार, 3 वर्षांमध्ये नवीन नवीन मित्र. अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली. इन्फोसिसची सुरुवात. इन्फोसिसची मला काय वाटतं, नारायण मूर्ती यांनीच खरोखर आमच्या देशामध्ये आयटी निर्माण आयटी म्हणून तर त्यांना आयटी विभागाचे पितामह म्हणतात. भारताच्या भरभराटीला आलेल्या म्हणजे त्यावेळेला 1981 मध्ये अशी सुविधा नव्हती, नोकऱ्या नव्हत्या आयटीच्या. बाहेर देशात जावं लागलं नोकरीला. बाहेर देशात जाणं म्हणजे शक्य नाही, ते जाण्यासाठी पैसे सुद्धा लोकांच्याकडे नसत होते. आता सुरुवात एवढ्या हुशार व्यक्तीला एक साधं कम्प्युटर आणण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळेला. म्हणजे कशी परिस्थिती होतीच ना त्यावेळेला, आर्थिक परिस्थिती एवढी कुणाचीच चांगली नव्हती. आता इन्फोसिस म्हणजे हे इन्फोसिस हेच केलं एमडीच असणार, सीईओ मॅनेजिंग डायरेक्टर सगळ्या बॉसांचं सीईओ. तर आज सूर्यकांत मोरुचे यांनी आयटीसी आपलं काहीही नातं नसताना सांगावं असं एक भारी काय वाटतंय. तर सूर्यकांत स्वतः एक इलेक्ट्रिक काम करतात, घराचं वायरिंग काम करतात त्यांनी, आणि आयटीचं ग पण माहित नाही त्यांना, तरी पण वाचण्याच्या उत्सुकतेनं, वाचण्याची आवड असल्यामुळे त्यांचा मित्र इथं गजू आहे, तो एक दिवस ते पुस्तक वाचत होता आणि त्याने ते बघितले.
तर हे कसलं काय तर गजून सांगितलं असं असं आहे